नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉक्टर ॲनी बेजंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. प्राथमिक शिक्षक संचालक यांचं आजचंच महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी. पत्राचा विषय आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रीट याचिका क्रमांक 5943/2026च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत. तर या संदर्भात काही संदर्भ पण आहेत. ती संदर्भ आहेत की शालेय शिक्षण विभागाचा 29 जुलै 2026चा एक शासन निर्णय आहे. शिक्षण संचालक प्राथमिक यांचं 14/5/26चं पत्र आहे. रीट याचिका क्रमांक 4574/2026 प्रकरणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी पारित केलेला न्याय निर्णय आहे आणि संचालकांचे पत्र आहेत 10/7/26 आणि 30/7/26चं. तर या विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे 29/7/2026मध्ये जिल्हा परिषद आस्थापन शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती अपेक्षित आहे. त्यानुसार संचालनाचे संदर्भ क्रमांक 5/1/2052/735/ दिनांक 30 जुलै 2026चं जे पत्र आहे त्यानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलं होतं. या पत्रामध्ये सदर प्रक्रिया यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत करणे आवश्यक आहे असे म्हटले होते. परंतु शासनाच्या या शालेय शिक्षण विभागाच्या 29/7/2026 रोजीचा जे शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाला माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रीट याचिका क्रमांक 5943/2026 अन्वये आव्हान देण्यात आलेलं असून माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने 29/7/26 रोजी जारी केलेला जो शासन निर्णय त्याच्यातील खंड 4A च्या अंमलबजावणीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सन 2026च्या माहे ऑगस्टमधील शासन निर्णयामधील जो 4A नुसार चालू वर्षी करावयाची पदोन्नतीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. म्हणजे यावर्षीची 31 ऑगस्टपर्यंत पदोन्नती होण्यासाठी बंधन करण्यात आलेलं होतं. या गोष्टीलाच आव्हान देण्यात आल्यामुळे सदर प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आल्याचं शिक्षण संचालक प्राथमिक यांचं हे पत्र आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आता सध्या तरी जी प्रक्रिया आहे ती स्थगिती झालेली आहे, थांबलेली आहे. नवीन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील काळामध्ये या प्रक्रियेसंदर्भात सविस्तर आदेश प्राप्त होतील आणि त्यानुसार शासन कार्यवाही करेल. हे पत्र सर्व शिक्षकांना माहिती व्हावं म्हणून आजचा हा व्हिडिओ. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.